नमस्कार. तर आज आपण बनवतोय ढोबळी मिरचीची भरीत बनवतोय. त्यासाठी मी इथे यांना चिरा मारून घेतल्यात अशा, आणि त्यातले बी सुद्धा काढले. असं पकडून हे असं बी काढायचं आतमधलं. बाकी सगळे मी काढून घेतले. आणि त्यासाठी आहे ना, मी ते सुकं खोबरं घेतले, कोथिंबीर घेतले आणि लसूण घेतले. हे आपल्याला जाडसर वाटायचे. आणि शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे इथे, हे सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. तर आता आहे ना, हे बघा मी शेंगदाणे वाटून घेतलेत. थोडंसं असं भरड असं दरदरीत ठेवायचे. त्यामध्ये हे जे सुकं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण वाटलं होतं ते टाकायचे. त्याच्यामध्ये धना पावडर, हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला, मीठ, आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता हे चांगलं मिक्स करून झालं का, आता हे बघा आपण असं भरायचं. ह्याच्यात थोडी ढोबळी मिरची आहे ना, थोडी छोटी छोटी बघूनच घ्यायची. अशा थोड्या छोट्यावाल्याच घ्यायच्या शक्यतो. हे बघा माझे इथे सगळे भरून झालेत. हे असं त्याची तोंड बंद करायची, अशी दाबायची थोडी. आणि आता हा माझा मसाला उरला. आता आपण फोडणी देऊन घेऊया. आता इथे मी तेल ठेवले गरम व्हायला. तेल चांगलं गरम झालं का, त्यामध्ये आपल्याला टाकायचं राई, त्यानंतर जिरं, हिंग टाकायचं, थोडंसं कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, हा जो आपला मसाला उरला होता ना, तो टाकून द्यायचा तेलावरती. ह्याला चांगलं परतून घ्यायचे आपल्याला. मग यामध्ये आपण शिमला मिरची भरून ठेवली आहे ना, ती घालूया. शिमला मिरचीला सुद्धा आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तेलावरती. हे बघा शिमला मिरची चांगली 2-3 मिनिटं तेलावरती परतून झाली का, मग आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं.
आणि आता याला शिजवून घ्यायचं आपल्याला. हे बघा आपली भाजी झाली आहे. गॅस बंद करायचे. रेडी आहे आपली ढोबळी मिरचीची ढोबळ्या मिरचीचं भरीत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.